नमस्कार मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा आणि विषय इंग्रजी, त्यामध्ये घटक आपण पाहत आहोत व्होकॅब्युलरी। याच्यामध्ये ऑपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत। बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट सॅम्पल क्वेश्चन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन दोन प्रकारामध्ये आपण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चूज द ऑपोजिट वर्ड्स ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स। या वाक्यामध्ये जे अंडरलाइन केलेला शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थाचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे, असा प्रश्न आहे। आपल्या प्रश्नाचं स्वरूप सुद्धा समजणं गरजेचं आहे। प्रश्न सूचना काय दिली ती सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे। बघा, द सन रायजेस इन द ईस्ट, याचा अर्थ होतो सूर्य पूर्वेला उगवतो। राइज म्हणजे उगवणे। आता राइजच्या अपोजिट शब्द उगवण्याला विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये मावळणे। मग या ठिकाणी रोजेस नाही, सेट्स। बघा, सनसेट आपण म्हणतो ना, सनसेट म्हणजे सूर्यास्त। सेट्स हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहे, त्यापैकी करेक्ट म्हणजे योग्य जोडी आपल्याला निवडायची आहे। बघा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, आता पुढचा प्रश्न आहे हग आणि बिग। हग म्हणजे विशाल, बिग म्हणजे मोठा, समानार्थी शब्द आहे, म्हणजे हे उत्तर आपलं नाही। फॅट आणि स्ट्रॉंग, फॅट म्हणजे लठ्ठ, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, हे सुद्धा विरुद्धार्थाचे शब्द नाही आहे। आपल्याला विरुद्धार्थाचे शब्द असलेला पर्याय निवडायचा आहे, एवढं मित्र लक्षात राहू द्या मित्रांनो। तर बघा, आता पुढचा प्रश्न घेऊया आपण। बिग स्मॉल, बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, हे आपलं उत्तर आहे। बघा, आता पुढचे पर्याय आपल्याला चेक करायची गरज नाही। आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 फाइंड द ऑड मॅन आउट। बघा, ऑड मॅन आउट याचा अर्थ होतो वेगळे पद शोधा। ठीक आहे, वेगळा ओळखा। या ठिकाणी 4 जोड्या आहेत, त्यापैकी एक जोडी वेगळी आहे, आपल्याला शोधायची आहे। बघा, ट्रू फॉल्स, ट्रू म्हणजे सत्य, फॉल्स म्हणजे असत्य। स्टार्ट एंड, सुरुवात आणि शेवट। डीप शॅलो, डीप म्हणजे खोल, शॅलो म्हणजे उथळ। प्रिटी आणि ब्युटिफुल हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहे, म्हणजे सिनोनिम्स आहेत, त्यामुळं आणि आपल्याला हेच उत्तर वेगळं आहे। 3 जोड्या ह्या विरुद्धार्थी शब्दांची आहे, एक जोडी मात्र समानार्थी शब्दाची, म्हणजे हे आपलं उत्तर असायला हवं, ऑप्शन नंबर 4। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। क्वेश्चन नंबर 4 सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज। या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। बघा, स्ट्रॉंग आपल्या सगळ्यांना माहीत असतं, स्ट्रॉंगचे विरुद्धार्थी वीक आहे, बट वीकची स्पेलिंग आपल्याला कन्फ्यूज करू शकते। बघा, WEEK, वीक म्हणजे आठवडा। स्मार्ट नाही, वीक WEAK, वीक म्हणजे काय, कमकुवत, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा मित्रांनो, आता आपण सरावाचे प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत। प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवण्याची पद्धत जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहेत, परंतु जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतोय। बघा, सराव प्रश्न सोडवत असताना सर्वात प्रथम व्हिडिओ पॉज करायचा आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः निवडायचं आहे, बरोबर आहे। आणि ते उत्तर निवडल्यानंतर आता 1 नंबरचं उत्तर आहे तर 1 डॅश तुम्ही कमेंट करायचं आहे पर्याय, आणि नंतर व्हिडिओ प्ले करायचा आणि बघायचं की आपण दिलेलं उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे। बघा, या ठिकाणी चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड। ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द, करेक्ट म्हणजे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे। होप म्हणजे आशा, आणि त्याच्या विरुद्धार्थी काय होईल मग, निराशा, करेक्ट। डिझॉल्व हे नाही, डेलिकेटचा अर्थ नाही होत। डिस्पेअर म्हणजे निराशा, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन। आता इनकरेक्ट, प्रश्नाकडे सुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे। इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे। बघा, लिटल आणि बिग, लहान आणि बिग म्हणजे मोठा। लिटल स्मॉल, लहान लहान। बघा, गो कम, जाणे येणे। लेफ्ट डावा, राईट उजवा। या ठिकाणी 3 ज्या जोड्या आहेत त्या विरुद्धार्थी शब्दांच्या आहे, एकच जोडी अशी आहे ती समानार्थी शब्दाची, म्हणजे पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपण निवडायला हवं। बघा, आता व्हिडिओ पॉज करा, ठीक आहे, प्ले करा। इफ हार्ड सॉफ्ट, हार्डच्या अपोजिटमध्ये सॉफ्ट आहे, देन स्मूथच्या अपोजिटमध्ये काय येणार आहे, करेक्ट, रफ, ROUGH, स्मूथच्या अपोजिटमध्ये येणार आहे रफ। कंप्लीट द फॉलोइंग यूजिंग द अपोजिट वर्ड्स, या ठिकाणी आपल्याला यांचे विरुद्धार्थी शब्द निवडायचे आहेत। टॉपच्या विरुद्धार्थी काय येतो, करेक्ट, बॉटम, BOTTOM, बॉटम म्हणजे तळ, आहे की नाही। बिगच्या विरुद्धार्थी स्मॉल म्हणजे लहान, मग बॉटम आणि स्मॉल हे पर्याय असणारं आपलं उत्तर आहे। टॉप, बॉटम, बिग,
स्मॉल. आता बॉटम आणि स्मॉल हे कोणत्या पर्यायामध्ये आहेत? करेक्ट, ऑप्शन नंबर 1 मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द ऑपोजिट वर्ड. इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी कशाची? तर अपोजिट वर्डची, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा, स्लो म्हणजे हळुवारपणे, क्विक म्हणजे लगेच, नॅरो आणि वाईड. नॅरो म्हणजे निमुळता आणि वाईड म्हणजे रुंद. होपफुल आणि हॅप्पी. होपफुल म्हणजे आशावादी, हॅप्पी म्हणजे आनंदी. म्हणजे ही या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. हेच आपलं उत्तर आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3. प्रिटी म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप. आता क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड फॉर पुश. पुश म्हणजे ढकला. बघा तुम्ही एखाद्या डोअरवरती लिहिलेलं असतं, काचेची डोअर असतं त्यावरती पुश आणि पूल. पुश म्हणजे ढकला, पूल म्हणजे ओढा. करेक्ट, पुशच्या ऑपोजिटमध्ये पूल येतं, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येते. चूज द करेक्ट पेअर ऑफ द ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी. बघा, करेक्ट पेअर ऑपोजिट वर्डची. हॉट कोल्ड असायला हवं होतं, बरोबर आहे, म्हणजे ही नाही आहे उत्तर आपलं. फ्रेंड केअरटेकर हे सुद्धा नाही आहे. डीप म्हणजे खोल, शॅलो म्हणजे उथळ, ही योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दांची. ट्रू फॉल्स असायला हवं, म्हणजे ही सुद्धा योग्य जोडी नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय निवडायचा आहे. नेमकं काय आहे तो? अपोजिटचा आहे का कशाचं आहे ते आपण शोधायचं वाचून आणि ठरवायचं की आपल्याला योग्य पर्याय कोणता या ठिकाणी निवडता येईल तो. बघा, फॅट स्मॉल, बिग स्मॉल, टॉल थिन, फॅट रॅट. तर या ठिकाणी एकच जोडी ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य आहे, बाकी चुकीच्या जोड्या आहेत. म्हणजे बिग स्मॉल हे एकमेकाचे अपोजिट वर्ड्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. बघा आता सिलेक्ट द करेक्ट पिक्चर फॉर द गिव्हन अपोजिट वर्ड्स. बघा, विरुद्धार्थी शब्द दिले त्यासाठी ते शब्द दर्शवणारे योग्य चित्र आपल्याला निवडायचं आहे, पिक्चर निवडायचं आहे. बघा, टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे ठेंगणा किंवा बुटका. या ठिकाणी स्मॉल बिग होऊ शकतं किंवा ब्राईट आणि शाईन होऊ शकतं. या ठिकाणी टॉल आणि शॉर्ट, उंच आणि ठेंगणा, बरोबर आहे. याला आपण लॉंग आणि शॉर्ट म्हणू शकतो, बरोबर आहे. स्मॉल आणि बिग म्हणू शकतो. मात्र ऑप्शन नंबर 2 हे अधिक योग्य उत्तर आहे या टॉल आणि शॉर्टसाठी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपण याचं उत्तर निवडणार आहोत. बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे. सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड म्हणजे या ठिकाणी अधोरेखित केलेल्या शब्दासाठी विरुद्धवार्थी शब्द निवडायचा आपला. द सन रायजेस इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला असणारी दिशा कोणती? करेक्ट, ईस्ट वेस्ट. वेस्ट हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.